अभंग या काव्य प्रकाराचा वापर करून सुप्रसिद्ध कवी व वक्ते डॉक्टर संजय उपाध्याय यांनी विवेक संहिता हा आधुनिक अभंग संग्रह रचला आहे। या अभंग संग्रहाचे प्रकाशन 27 डिसेंबर रोजी करण्यात येणार आहे। ही माहिती पत्रकार परिषदेत स्वतः कवी डॉक्टर संजय उपाध्याय आणि प्रकाशन समारंभाचे आयोजक सर्वश्री सुहास पोफळे, राजाभाऊ गोलांडे आणि अवधूत कुलकर्णी यांनी दिली आहे। प्रसिद्ध गप्पाष्टक, मन करारे प्रसन्न अशा विविध निखळ मनोरंजनात्मक परंतु प्रबोधन करणाऱ्या एकपात्री कार्यक्रमांचे संकल्पक आणि सादरकर्ते प्रसिद्ध कवी, गीतकार, प्रवचनकार आणि वक्ते डॉक्टर संजय उपाध्याय यांनी रचलेल्या विवेक संहिता या आधुनिक अभंग संग्रहाचे प्रकाशन 2 टप्प्यात होणार आहे। शनिवार 27 डिसेंबर रोजी पुण्यातील MIT विश्वशांती विद्यापीठ संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांच्या शुभ हस्ते त्यांच्याच कार्यालयात होईल। तसेच रविवार 28 डिसेंबर रोजी चिंचवड येथील काशीधाम मंगल कार्यालय येथे होणार आहे। डॉक्टर संजय उपाध्याय हे गेली 6 वर्षे सतत महिन्यातून एका रविवारी या ठिकाणी प्रवचन करीत आहेत। या प्रवचनांना सातत्याने आवर्जून उपस्थित राहणाऱ्या काही निवडक श्रोत्यांच्या हस्ते याचे प्रकाशन करण्यात येईल। या स्वरचित अभंग संग्रहाबद्दल बोलताना डॉक्टर संजय उपाध्याय यांनी सांगितलं की अत्यंत सोप्या आणि सरळ भाषेत वाचकांना त्यांच्या जीवनातील संभ्रम, अडचणी, निराशा इत्यादींवर मात करण्याचे मार्ग सुचवले आहेत। वाचक यातून नक्कीच बोध घेतील आणि स्वतःचा व पर्यायाने समाजाचा जीवनमार्ग उजळून काढतील। अभंग या काव्य प्रकाराचा वापर करून डॉक्टर उपाध्यायांनी प्रस्तुत पुस्तकाची रचना केली आहे। माणसाच्या मनातील विवेक बुद्धीला आवाहन करून या संग्रहाद्वारे 101 अभंग रचनांच्या माध्यमातून समाजाला विवेक मार्गाने जगण्याचा रस्ता दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे। डॉक्टर संजय उपाध्याय यांनी आधुनिक उद्यान विवेक तरुणचे हे संबोधून पुस्तकाची दिशा वाचकांसमोर स्पष्ट केली आहे। तसेच संत परंपरेचा चिरंतन संदेश आजच्या पिढीपर्यंत पोहोचवला आहे। मुंबईमध्ये मूळ राहत होतो, आता गेली कित्येक वर्ष सिट डाऊन टॉक शो, उभा नाही, उभं राहून बोलत नाही, मांडी घालून बसतो, प्रवचनं करतो, एकपात्री कार्यक्रम करतो। 60 स्माइल्स पर आवर या स्पीडने माझा कार्यक्रम जातो, मिनिट लाफ्टर। पण ते नुसतं हसणं नसतं, त्या पाठीमागे काहीतरी थॉट प्रोसेस घेऊन टेक अवे असतो लोकांना जाण्यासाठी। तर या निमित्ताने लोक भेटत गेले आणि मला असं वाटलं की अभंगाच्या माध्यमातून त्यांना प्रबोधन करता येईल का। त्या अभंग म्हणजे मग जुन्या पद्धतीनं परमेश्वराचं नाव न घेता अभंग असू शकतात का, तर जसे अभंग या माझ्या पुस्तकामध्ये आहेत। 101 अभंग लिहिलेले आहेत आणि स्वतःसाठी जगा ऐसा माझा सल्ला, ऐकून या कल्ला जग करे, तुम्ही सांगा मला माझी कळव्याधी, कुणी माझ्या आधी भोगेल का, आई जरी माझी ती कळवळेल का, कळेल तिचं माझी, याचा अर्थ असा, त्याचा त्याची तिचे, सारे त्यांचे त्यांचे श्वास घेती, त्यांचा थांबे श्वास, कर्म ते देवाचं, उरे मदपाशी, मग व्यथा माझी, उरे स्वतःची, माझ्या कुवतीची साथ मला। असं म्हणून आत्मा काय आहे, तर शेवटी आत्मा म्हणजे तुमची कुवत आहे, तुमची ॲबिलिटी हा आत्मा आहे। तर आत्मा काहीतरी असं वेगळा असं शोधत बसू नका, तुमची ॲबिलिटीज हा आत्मा आहे अशी कल्पना करून असं सोपं करून मांडलेले 101 अभंग आहेत। आणि त्याचं प्रकाशन 28 तारखेला काशीधाम मंगल कार्यालयामध्ये माझ्या प्रवचनामध्येच आहे आणि ते करताना जो कोणी प्रमुख पाहुणा नाही, 5 जोडपी त्या कार्यक्रमात सहभाग घेतले, हा आणि अवधूत कुलकर्णी, राजाभाऊ गोलांडे, सुहास पोफळे यांच्या पत्नी, नंतर माझा ऑफिसर जो बरोबर असतो तोही रविवारी न कंटाळता येतो माझ्याबरोबर करायला, तो नितीन जोशी म्हणून, त्याची पत्नी, आणि कुंभोजकर नावाचा एक ग्रुप होते, सगळी प्रवचनं त्यांनी अटेंड केली, म्हणून त्यांचं कौतुक म्हणून संध्याकाळी 5 वाजता